नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. केळी उत्पादनात करिता तसेच निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेले नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड व नांदेड तालुका ओळखला जातो. सध्याच्या स्थितीत केळीचे दर खूप खाली कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक झटका बसत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात असताना केळीचे दलाल आणि व्यापारी या गोष्टींचा गैरफायदा विविध प्रकार शेतकऱ्यांना लुटत आहे. केळीचे कमिशन, वजन चोरी व इतर छुपे अवैध खर्च यामधून केळी उत्पादक शेतकरी 17 टनाच्या गाडीमागे अंदाजे 25,000 ते 35,000 रुपयेपर्यंत लुटली जात आहे. तसेच विशेष म्हणजे ही जास्तीची लूट नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. या लुटीवर कोणाचे नियंत्रण नाही. जिल्ह्यात केळीच्या व्यापाराची कुठेही नोंद नसून त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे बुडविण्याचे प्रकार घडले आहे. पैसे बुडाल्यानंतर दात कुठे मागायची हा प्रश्न पडत आहे. कायमस्वरूपी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन नांदेड जिल्ह्यात केळी दर निश्चिती समिती स्थापन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना केली आहे. तर पाहूया याविषयीचा स्वतेज न्यूजचा हा रिपोर्ट. ज्यावेळेस देशाचा राजा झोपलेला असतो त्यावेळेस प्रजेची लूट सुरू असते आणि मागचे 5-10 वर्ष बघितले तर इथं देशाचा राजा तर झोपलेला आहे आणि प्रशासन त्यावर कुठलाच वचक ठेवायला तयार नाही. आणि दुसरीकडे नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठं पीक असलेलं केळी आज मागच्या 5-6 वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची लूट सुरू आहे. केळीचा दर मागच्या 1 महिन्यापूर्वी 3100-3200 रुपये होता, जो आज 1000 रुपयाच्या बरोबर आणून सोडलेला आहे. काही टिपिकल शेतकरी जर सोडले तर मोस्ट ऑफ शेतकऱ्यांकडून कमी दरात केळी विकत घ्यायचा हा धंदा येथील व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. त्यांच्यावर वचक राहावा आणि इथल्या शेतकऱ्यांना, केळी उत्पादक शेतकरी असतील त्यांना न्याय मिळावा यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या होत्या, ज्याच्यामध्ये टपाल, बीजक इत्यादी खर्च रद्द करण्यात यावा अशा सूचनाही दिल्या होत्या. परंतु इथल्या लुटारू व्यापाऱ्यांनी त्यामध्ये कुठेही बंद त्या बीजक आणि टपाल आहे तो खर्च बंद केलेला, घ्यायचा बंद केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. दुसरीकडे पत्तीचा विषय आहे, तोही मोठ्या प्रमाणात आहे. एका गाडी मागे 30 ते 35 हजाराची लूट सुरू आहे. हे सगळे विषय घेऊन आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो. येत्या काही दिवसात कलेक्टर साहेब यावर्षी मीटिंग बोलवणार आहेत आणि त्यानंतर काहीतरी विशेष असा तोडगा निघेल, एक समिती तयार होईल अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल. कलेक्टर साहेब सर्वच विषयात पॉझिटिव्ह आहेत आणि इथून पुढेही ते पॉझिटिव्ह राहतील अशी आमची अपेक्षा आहे. आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी कलेक्टर ऑफिसला एक निवेदन देण्यासाठी आलो की आमची जी चिरफाड होत आहे शेतकऱ्यांची, आज आम्हाला लाज वाटत आहे की आम्ही ज्या लोकांना आम्ही शेती करावं की आमचे प्रश्न आमच्या लोकप्रतिनिधी मांडायला पाहिजे. खरं सांगायचं झालं तर लोकप्रतिनिधी इथं कलेक्टर ऑफिसला यायला पाहिजे की बाबा हे 3200 रुपयाचा भाव आज रोजी 1200-1300 रुपयाला या मतदारसंघातल्या लोकांचा आमच्या विकण्याची वेळ का आलेली आहे. हे प्रश्न तर खरे पाहिलं तर हे लोकप्रतिनिधींचे येतं. ज्या लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून दिलेलं आहे त्या लोकप्रतिनिधी इथे यायला पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांनी शेती करायला पाहिजे आणि आमचे प्रश्न यांना कळायला पाहिजे. आज रोजी आपण पाहू शकतो पेपरला बातम्या आहेत, मार्केटमध्ये आहेत, शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघात या शेतकऱ्यांचं काय चालू आहे. आज आपल्या शेतकऱ्यांना आज 3200 रुपयाचा भाव 1200 रुपयावर आलेला आहे आणि आज आपला शेतकरी इथं एवढ्या प्रकारे लुटल्या जात आहे. हे उघड्या डोळ्यांनी हे राज्यकर्ते कसं काय पाहू शकतात. यांना थोडंफार तरी शेतकऱ्यांची दयामाया येत असेल तर या राज्यकर्त्यांनी, मीडियानी, प्रशासनाने शेतकऱ्यांची ही आमची होणारी लुबाडणूक आहे ती उघड्या डोळ्यांनी पाहावी हीच आम्ही शेतकऱ्यांना आणि प्रशासनाला विनंती करू शकतो. याच्यापेक्षा आम्ही दुसरं काहीच करू शकत नाही. आता व्यापाऱ्यातर्फे तर भरपूर शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. आज मला सांगा तुम्ही, पत्ती गाडीला जे आपण लावतो पत्ती केळीची, ते 1 क्विंटल 10 एका टनाला 1 क्विंटल 10 किलो कापल्या जात आहे. ती पत्ती अक्षरशः लागते फक्त 6 क्विंटल गाडीला. पत्ती तर खरं पाहिलं नियमानं तर ती पत्ती मोजून लावायला पाहिजे, पण हे व्यापारी पत्ती मोजून लावत नाहीत. 30 ते 35 हजार रुपयाला शेतकऱ्यांची लूट आमच्या डोळ्या देखत आज 35,000 रुपये एका गाडीमध्ये आमचे कापल्या जातात. भावाचा तर सोडूनच द्या हो. काही शेतकऱ्यांचा 1200-1500 रुपयाने आजही घ्यायला तर काही शेतकऱ्याचे आजही 900 रुपयाने घ्यायला येतात. त्यामध्ये आणि परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 15,000 हेक्टरच्या मोठ्या क्षेत्रात जास्त क्षेत्रामध्ये केळीचं उत्पादन होतं. केळी हे नाशवंत पीक आहे आणि या नाशवंत केळी असल्याचा या गोष्टीचा गैरफायदा घेत व्यापाऱ्यांनी यापूर्वी काही छुपे खर्च याच्यामध्ये लावले होते. त्या संदर्भाने यापूर्वी माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सरांनी त्या खर्चासंदर्भात ऑलरेडी 1-2 आमच्या बैठका झाल्या आणि त्या संदर्भात साहेबांनी निर्णय पण दिले होते. परत आजच्या परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं तर प्रत्यक्षामध्ये मार्केटमध्ये आणि शेतामध्ये माल कमी आहे, बाजारपेठेमध्ये मागणी चांगली आहे
असं असताना सुद्धा चांगले दर 3,000 गेलेले जे दर होते ते शेतकरी ते अचानक व्यापाऱ्यांनी 1200 ते 1300 रुपयापर्यंत आणले. अक्षरशः काही शेतकऱ्यांनी आता आम्हाला चर्चेमध्ये कळालं की 800 ते 900 रुपयांनी गाड्या भरल्यात. म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणावर लूट झालेली, अगदी 2,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर पाडण्यात आलेले आहेत. आमच्या मते हे मोठं कारस्थान आहे आणि हा जो व्यवसाय आहे केळीचा, याच्यामध्ये या व्यापाऱ्यांवर कुठल्याच प्रकारचा अंकुश नाहीये. या व्यापाऱ्यांवर कुठल्या तरी प्रकारचा अंकुश राहावा, कुठेतरी नोंदणी राहावी आणि आज जे काही व्यापारी शेतकऱ्यांना विविध माध्यमातून केळी उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर लुटल्या जाते, त्याला कुठेतरी आळा बसावा या उद्देशाने आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांची एक समिती तयार करावी, जेणेकरून जी काही लूट होते त्याच्याबद्दल आपल्याला आवाज उठवता यावा. आणि जे दर आहेत, आज आपला दर पूर्ण बुरानपूर मार्केटच्या बोर्डवर हे होतो, निश्चित होतो, पण तिथल्या दरामध्ये आणि इथल्या दरामध्ये जवळपास 600 ते 700 रुपयाचा फरक येतो. तो फरक कुठेतरी आपल्याला हे करता आला पाहिजे आणि योग्य दर, न्याय दर शेतकऱ्यांना मिळावा आणि शेतकऱ्यांची आर्थिक लूट होणे ही मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी लवकरच या विषयावर एक अत्यंत महत्वपूर्ण बैठक घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. पाहिलं तर रिटेल मार्केट आणि होलसेल मार्केटमध्ये बराच फरक येतो. आज आपण थोडक्यात जसं सांगितलं की 80 रुपये झालं. व्यापारी आजही उंच दरानंच बाहेर पुढे माल विकतायत, पण शेतकऱ्यांकडून खरेदी करताना अतिशय कमी दरानं खरेदी करतायत. ज्या शेतकऱ्यांच्या गाड्या 900 रुपये 1000 रुपयांनी भरलेल्या आहेत, आजही व्यापारी त्या गाड्या पुढे 1600-1700 रुपयांना विकतायत. 100% व्यापारी इथले अनोंदणीकृत आहेत. कुठल्याच व्यापाऱ्याची प्रशासनाकडे नोंद नाहीये, ना मार्केट कमिटीकडे नोंद आहे. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक झाल्याची पूर्वीची खूप उदाहरणं आहेत. पुढील नाही घेतली तर आता आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहोत. त्यांनी यापूर्वीही जे काही छुपे खर्च संदर्भात आमच्यासाठी घेतलेल्या आहेत बैठका, आणि त्यांनी यावेळेस आश्वासन दिले की तातडीने मी या विषयावर बैठक लावणार आहे आणि आमचा जर तोडगा निघाला नाही तर आम्ही सर्व आता जी काही शेतकरी मंडळी सर्वांशी बसून आम्ही याच्यावर काहीतरी उग्र आंदोलन छेडण्याचा नक्की विचार करू.